कॅम्पा कोलावर आज अखेर कारवाई होणार आहे। आज फक्त गॅस आणि वीज तोडली जाणार आहे, पण पालिका कारवाईसाठी रहिवाशांवर जबरदस्ती करणार नाहीये। विरोध केल्यास पालिका पुन्हा कोर्टात जाणार आहे। कॅम्पा कोला परिसरात पोलिसांनी बॅरिकेड्स लावण्यास सुरुवात केली आहे। 13 नोव्हेंबर 2013 याच दिवशी कॅम्पा कोला रहिवासी आणि बीएमसी कर्मचारी आमने सामने आले होते आणि बळजबरी करत कारवाईला सुरुवात झाली होती। आता तशीच परिस्थिती शुक्रवारी सकाळी 11:30 वाजल्यानंतर असणार आहे, पण फक्त यावेळी मुंबई महापालिका गेल्या वेळेप्रमाणे बळजबरी करून किंवा पोलीस बळाचा वापर करून आतमध्ये कारवाईसाठी घुसणार नाही, तर महापालिका शुक्रवारी फक्त गॅस आणि वीज कनेक्शन तोडणार आहे। पुढचे 3 दिवस केवळ गॅस आणि वीज कनेक्शन तोडलं जाईल। त्यानंतर आतल्या भिंती तोडल्या जाणार आहेत, तर उर्वरित स्ट्रक्चर तिसऱ्या टप्प्यात तोडलं जाणार आहे। पालिकेची कारवाईची तयारी पूर्ण झाली असली तरी रहिवासी मात्र कुठल्याही परिस्थितीत घर सोडायला तयार नाहीत। स्टेट गवर्नमेंट और म्यूनिसिपल कमिश्नर बीएमसी यदि ये 10 नहीं मानते हैं तब तक हम ये घर खाली नहीं करेंगे। मतलब अब आके हमको कुचल के जाए और आप दादागिरी करें यहाँ पर और हम यहाँ पर खड़े रहें, हमारे लाशों के ऊपर से गुजरना पड़ेगा, पर हम हटेंगे नहीं यहाँ से। चाव्या देण्याचा प्रश्न येतच नाही, कारण ही जी मालमत्ता आमची आहे ही आम्ही स्वकष्टाने 40-45 वर्ष रात्रंदिवस मेहनत करून केलेली आहे। रहिवाशांनी शुक्रवारी कारवाईला विरोध केला तर मुंबई महापालिका पुन्हा सुप्रीम कोर्टात जाणार आहे आणि रहिवाशांविरोधात अवमान याचिका दाखल केली जाईल। तसंच संपूर्ण कारवाईचं महापालिका व्हिडिओ शूटिंग करणार आहे। यावेळी महापालिका जबरदस्तीनं कारवाई करणार नाही, तर दुसरीकडे रहिवासी मात्र तीव्र विरोध करणार आहे। याचा अर्थ पालिका पुन्हा कोर्टात जाणार। त्यातच विधानसभा निवडणुकांपर्यंत कारवाई होऊ नये अशी राज्य सरकारची इच्छा आहे। त्यामुळे पुन्हा तारीख पे तारीख असाच सिलसिला सुरू राहणार असल्याचं चित्र सध्या तरी दिसतंय। कृष्णात पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। आणि आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या संपर्कात आहेत। कृष्णात, आज पालिका कारवाई करणार आहे, वीज आणि गॅस कनेक्शन आज तोडलं जाणार आहे। काय आज नेमकी तयारी पालिकेकडनं करण्यात आली आहे? पोलीस प्रशासनाने कशी तयारी केली आहे? पोलीस प्रशासनानंतर या ठिकाणी बॅरिकेड्स लावलेलेच आहेत, परंतु पालिकेतर्फे जी कारवाई आहे ते बेस्टचे कर्मचारी ही वीज तोडतील, तर जे इथं जे अतिक्रमण विरोधी कर्मचारी आहेत ते या ठिकाणी गॅसचं कनेक्शन तोडलं जाईल आणि या ठिकाणी जे सुरुवातीची जी कारवाई असेल ती फक्त कुठलाही विरोध या संदर्भात केला जाणार नाही अशी त्यांना अपेक्षा आहे। त्यामुळं ते रहिवाशांशी संवाद साधून ही कारवाई करण्याचं महापालिकेने ठरवलेलं आहे। जर विरोध केला तर बळजबरी कुठल्याही परिस्थितीत किंवा पोलीस बळाचा वापर महापालिकेकडून केला जाणार नाही आणि संवादाच्या माध्यमातून ही कारवाई पार पाडण्याचं महापालिकेने ठरवलेलं आहे। आणि त्यानंतर जर विरोध केला तर या संदर्भातल्या ज्या पुढील अवमान याचिका आहे ती सुप्रीम कोर्टात दाखल केली जाईल। त्यामुळे एकंदरीतच मागच्या वेळेसारखं वातावरण असलं तरी जे मागच्या वेळची जशी परिस्थिती निर्माण झाली होती तशी यावेळी होईल का नाही हे शक्यता सांगणं कमी आहे। भूषण, नक्कीच धन्यवाद कृष्णा या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।